नमस्कार मैत्रिणो, जय भीम मैत्रिणो. नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणो. तर चला मैत्रिणो, आज आपण साधी सोपी हिरवी गार अशी मस्त भाजी निवडून घेतलेली आहे. ताजी ताजी आपली शेतामधली आपण आणलेली छान अशी मेथीची भाजी आज निवडून घेतली आणि छान अशी स्वच्छ आता धुवून काढलेली आहे. तर आता ही भाजी आज आपण कशी बनवणार आहोत ते तुम्हाला मी दाखवत आहे. तर मैत्रिणींनो, आज आपण ही भाजी शेंगदाणे लावून बनवणार आहे. साधी सोपी गावाकडची आपली मेथीची भाजी, पातळ अशी शेंगदाणे लावून. कारण बाळतनीच बीज खूप छान असते आणि पौष्टिक असते ही भाजी आणि आरोग्यास खूप चांगली असते. तर कोणी बी खाऊ शकतं. तर त्याच्यासाठी आपण ही मेथीची भाजी शेंगदाणे लावून बनवणार आहोत. तर बघा ही भाजी कशी बनवत आहे मैत्रिणींनो, ते तुम्हाला मी दाखवत आहे. तर चला आता मैत्रिणींनो, आपण ही भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि निसून घेतलेली आहे. तर आता ही भाजी कशी बनवणार आहे ते दाखवत आहे. तर त्याच्यासाठी बघा मैत्रिणींनो, आपण काय काय घेतलेलं आहे मेथीच्या भाजीसाठी. तर प्रथम बघा, आपण हे शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे काय घेतले, शेंगदाणे लावून आपण मेथीची भाजी बनवणार आहोत. तर हे शेंगदाणे घेतले. दुसरं काय घेतलेलं आहे, कांदा शिजताना टाकणार आहोत, टमाटे शिजताना टाकणार आहोत. कांदा, टमाटे आणि शेंगदाणे. आता हे शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या आणि लसण. तर आता बघा, आपण शेंगदाणे असे मिक्स करणार आहोत. तर असे सर्व आणि हिरव्या मिरच्या, शेंगदाणे आणि लसण आणि त्याच्यावर आपण थोडेसे जिरे टाकणार आहोत. हे बघा जिरे, आणि त्याच्यावर टाकणार आहोत हे मीठ. तर आता हा मसाला आपण छान असा मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. शेंगदाणे लावून मेथीची भाजी बनवणार आहे ना, त्याच्यासाठी हे शेंगदाणे, मिरच्या, मीठ आणि लसण आणि जिरे, याच्यात धने वगैरे टाकायचे नाही. आणि हा मसाला आपण मिक्सरमध्ये छान असा आता हा वाटून घेणार आहोत. तर हे बघा मैत्रिणींनो, छान असे आपण शेंगदाणे, हिरव्या मिरच्या आणि धने आणि मीठ आणि थोडे जिरे हे दळून घेतलेले आहे शेंगदाणे लावून मेथीची भाजी बनवण्यासाठी. तर आता मेथीची भाजी कशी टाकणार आहोत ते दाखवते. चला आता बनवूया. चला मैत्रिणींनो, आता छान अशी मेथीची भाजी आपण शेंगदाणे लावून बनवूया पातळ. तर आता बघा मैत्रिणींनो, आपण हे तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हवा आहे कांदा टाकलेला आहे फोडणीला. कांद्यामुळे मेथीची भाजी कडसर लागत नाही आणि कडूपणा मरतो. तर याच्यासाठी आपण थोडंसं ही कांदा टाकायचा शिजताना, आणि भाजी खायला चवदार लागते. टमाटे टाकायचे, आंबटसर भाजी छान अशी मस्त लागते. आता हे छान असं मस्त परतून घ्यायचं. छान चवदार आणि चविष्ट भाजी आपण आज बनवणार आहे, मेथीची भाजी. आरोग्यास चांगली असणारी, रक्तवाढीस अशी छान मस्त शेंगदाणे लावून पातळ अशी मेथीची भाजी. आता आपला कांदा आणि टमाटे छान असे परतत आहेत. हे बघा, जास्त लाल बी नाही करायचे. आता हे बघा, हे असे छान असे परतले. आता आपण याच्यावर काय करणार आहोत मैत्रिणींनो, हे जे आपला मसाला आहे, आपण हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे आणि लसूण, हा मसाला त्याच्यामध्ये टाकायचा आणि हा मसाला असा छान असा हलवून घ्यायचा. त्याला बी अशी छानशी फोडणी द्यायची. कोणी शेंगदाणे भाजून घेतं, कोणी कच्चे टाकतं अशी फोडणी देतं, आणि कोणी भाजून घेतं. भाजून बी टेस्टी लागतात आणि असे बी टेस्टी लागतात. तर आता छान असे बघारने याला ही फोडणी आपण दिलेली आहे. तर ह्या बघा, या पद्धतीने अशी छान अशी फोडणी द्यायची. खायला चवदार आणि मस्त, आरोग्यासाठी चांगली असणारी गावाकडची आपली हिरवीगार अशी मस्त मेथीची भाजी आज आपण शेंगदाणे लावून बनवत आहोत. आता छान अशी बघारणी बसली आहे. बघा मैत्रिणी, हे बघा असं चांगलं परत हलवून घ्यायचं. आणि आपण जे शेंगदाणे वाटलेलं जे पाणी होतं
म्हणजे मसाल्याचं पाणी, गावाकडे काय बोलतात मसाल्याचं पाणी. पाट्यावर जर वाटलं तर काढाबाई मसाल्याचं पाणी. तर तसंही आपण मिक्सरमध्ये शेंगदाणे वाटले तर त्याचं हे मसाल्याचं पाणी काढलेलं आहे. आणि हे पाणी बघा आता मी त्याच्यामध्ये टाकलं आहे. आणि छान असं आता परत असं छान असं हे हलवून घेत आहे. आता याच्यामध्ये मैत्रिणो चवीनुसार थोडंसं मीठ टाकणार आहोत. तर चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ टाकलं आहे. आणि परत एकदा असं मस्त हलवून घ्यायचं. आता हा मसाला ग्रीन कलरचा असा छान असा मस्त शेंगदाण्याचा मसाला चांगला शिजत आहे. कारण भाजीत बी शिजणार आणि पहिला बी शिजून घ्यायचा म्हणजे मसाला उरट लागत नाही. मसाला हा टेस्टी लागतो आणि भाजी खायला चवदार होती. काय 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 करतात वरून टाकतात, मग तो टेस्टी लागत नाही, चवदार भाजी बनत नाही. तर आता बघा ही छान अशी मस्तपैकी मसाला आपला शिजलेला आहे. बघा असा मस्त मसाला शिजतोय. गरम गरम अशी भाजी पाऊसदारी पडते. या गरम गरम मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी बरोबर खूप छान लागते या खायला. तर आता बघा मैत्रिणींनो आपण काय करणार आहोत, तर आता याच्यावर मेथीची भाजी आपली टाकणार आहोत. आता काय 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 करतात बाया, शिजून घेतात, पण आपण शिजून नाही घेणार. कारण तो पूर्ण अर्क शिजायचा, परत त्याच्यावर टाकायची, परत हे. तर त्याच्यासाठी अशी मसाल्यामध्ये शिजवायची, खायला एकदम टेस्टी आणि छान लागते. अशी छानशी हलवायची. तर ह्या पद्धतीने अशी छान हलवून घेतल्यानंतर थोडं परत आपण ते मसाल्याचं पाणी ठेवलेलं होतं कारण भाजी शिजण्यासाठी. तर आता आपण ते परत मसाल्याचं पाणी त्याच्यावर टाकणार आहोत. तर हे बघा ते पाणी शेंगदाणे ते वाटलेलं. आता परत एकदा आपण हलवून घेणार आहे. साधी सोपी आपली मेथीची भाजी म्हाताऱ्या माणसाला बी चांगली असते, बाळातणीला बी चांगली असते खाण्यासाठी. लय गदा गदा जास्त शिजवायची नाही, अशी मध्यमच आपण शिजवायची भाजी. आता ही बघा ही आपली छानशी अशी भाजी मी कशी टाकली त्या पद्धतीने मैत्रिणी तुम्ही टाका, करून बघा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तब्येत बरी नसल्यामुळे मी 2 दिवस व्हिडिओ टाकू शकले नाही. तर मैत्रिणी बघा आता मस्तपैकी आपली भाजी शिजत आहे. तर आता मैत्रिणी आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत. भाजी शिजण्यासाठी छान अशी भाजी बनण्यासाठी आपण झाकण ठेवणार आहोत. झणझणीत आणि चमचमीत अशी मस्त खायला चवदार आणि टेस्टी भाजी आज आपण शेंगदाणे लावून पातळ भाजी बनवत आहे. गावाकडची साधी आणि सोपी. तर मैत्रिणी हे बघा आपण ताट ठेवलेलं आहे भाजी शिजण्यासाठी. ताट काढून बघूया मैत्रिणी. ताट काढलं आहे आपण. तर आपली भाजी शिजली आहे का ही बघूया. तर अशी परत एकदा छान अशी हलवायची. लय ताट नंतर ठेवायचं नाही कारण मग भाजी ही पिवळसर पडते. तर अशी उघड्यावरच शिजवायची थोडी. तर आपण पहिलं ताट ठेवलं होतं ना त्यावेळेस भाजी थोडी शिजली. पण आता जी भाजी शिजवते ती अशी बिना ताटाची शिजवायची. भाजी आपली बघूया शिजली का काय. गरम गरम अशी मस्तपैकी हिरवीगार अशी शेंगदाणे लावून आज पातळ भाजी आपण तयार केलेली आहे. तर हे बघा छान शिजते. तर अजून काय शिजलेले नाही आहे. तर मैत्रिणींनो भाजी आपली छान तयार होत आहे. तर आता ही भाजी आपण पळीने घोटून घ्यायची आहे. ही पळी घेतली आहे अशी घोटायची म्हणजे जे शिजला ना त्याचा अर्क उतरतो रश्यामध्ये आणि खायला टेस्टी लागते. अशी मस्त अशी घोटायची म्हणजे भाजी
बारीक होते आणि खायला पातळ भाजी कधी बी घुटूनच करायची. याला घुटून म्हणतात, शेंगदाणे लावून घुटून मेथीची भाजी. बाळातनीला तर खूप छान दुधासाठी मेथीची भाजी अशी पातळ देतात, मग बाळाला दूध येतं. तर आता बघा आपण छान अशी घुटलेली आहे. तर ह्या पद्धतीने अशी घुटून आता आपली भाजी तयार होत आहे. तर चला मैत्रिणो, या पद्धतीने तुम्ही भाजी तयार करा, खाऊन बघा, इतरांना बी चारा. लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधी सोपी आपली ही मेथीची मस्त शेंगदाणे लावून घुटून भाजी. तर आपली भाजी आता ही तयार झालेली आहे. तर भाजी कशी केली मी ती तुम्हाला दाखवली. हे बघा किती छान अशी अंगचा रसा, जास्त पातळ बी नाही करायची, नाही तर काय करतात लय पातळ करतात. लय पातळ केल्यावर चव नाही लागत. वरून पाणी भाजीच्या कधी टाकायचं नाही, वरून पाणी टाकल्यास तर चव जाते. तर आता आपली भाजी तयार झालेली आहे. साधी सोपी आपली मस्त मेथीची भाजी. तर चला ही तयार झाली आहे. चला आता आपण काढून घेऊया. चला मैत्रिणींनो, भाजी तयार झालेली आहे. ह्या पद्धतीने भाजी तयार करा, खाऊन बघा. गावाकडची साधी सोपी आपली रेसिपी आणि साधी सोपी भाजी मी बनवलेली आहे. तर ह्या पद्धतीने चवदार अशी झणझणीत आणि चमचमीत अशी खायला चविष्ट भाजी मेथीची आपली तयार झालेली आहे. पुढची रेसिपी मी लवकरात घेऊन येत आहे. मैत्रिणी, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. भाजी करून बघा, खाऊन बघा. तर हे बघा मैत्रिणी, आपली साधी सोपी भाजी तयार झाली.